अहिल्यानगरमध्ये शेतकरी आणि दिव्यांग मेळावा, बच्चू कडूंची प्रमुख उपस्थिती. शेतकरी कर्जमाफी बोगस दिव्यांग प्रकरणावर होणार चर्चा. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरमध्ये 29 आणि 30 मार्च रोजी शेतकरी व दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, बोगस दिव्यांग प्रकरणे तसेच दिव्यांगांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी व कर्जमाफी योजनेत अनेक जाचक अटी असल्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचा मुद्दा या मेळाव्यात मांडला जाणार आहे. तर राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस दिव्यांग कर्मचारी आढळून येत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जाणार आहे. या सर्व मुद्द्यांवर बच्चू कडू आपली स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचं आयोजकांनी म्हटलंय. याप्रसंगी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार करिअर अकॅडमी व लोकनायक बच्चूभाऊ कडू ज्युनियर कॉलेजच्या नव्या इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी मेस, हॉस्टेल, वाचनालय आणि प्रशस्त मैदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य, पोलीस व अग्निशमक दलातील भरतीसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सर्व प्रशिक्षण कोर्स पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रहार संघटनेचे राज्य अभियान प्रमुख महेश बडे, जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, उद्योजक संतोष पवार, विजय भंडारी आणि तुकाराम शिंगटे यांनी सविस्तर माहिती दिली. प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आयोजित उद्या 29 व 30 या 2 दिवशी राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी 2 दिवसाची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यभरातून हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून वेगवेगळ्या असे जवळपास 9 सत्र आपण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी ह्या सत्रांचं आयोजन केलेलं आहे. त्यासोबत प्रहार करिअर अकॅडमी याचं देखील उद्घाटन माननीय बच्चूभाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन त्या ठिकाणी होत आहे. आणि प्रहार जनशक्ती पक्षाची पुढील भूमिका काय असणार आहे, राजकीय भूमिका कशी असणार आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भात शासनाने घेतलेली भूमिका त्या संदर्भात पुढील वाटचाल कशी असणार आहे, तर या सर्व अनुषंगाने या ठिकाणी उद्या आणि परवा असं 2 दिवसाचं जे काही कार्यशाळा ठेवलेली आहे त्या कार्यशाळेमध्ये बैठकीमध्ये आपण या ठिकाणी निर्णय घेतोय. आणि त्यासोबत श्री विलास बडे आणि आशिष जाधव हे ज्येष्ठ पत्रकार हे देखील भाऊंची प्रकट मुलाखत घेऊन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संबोधन करणार आहेत. जय हिंद. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव, शेतकरी बांधव, युवा पिढी खरं तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी, दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी, न्यायासाठीची कार्यशाळा या ठिकाणी बच्चूभाऊंनी पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी जे काही गोष्टी बच्चूभाऊ या ठिकाणी सांगणार आहेत, स्वतः बच्चूभाऊ 2 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत. या ठिकाणी प्रमुख व्याख्याते खूप मोठ्या ताकदीने या ठिकाणी येणार आहे. म्हणून सगळ्यांना आव्हान करतोय का आपण सर्वांनी मोठ्या संख्येने अहिल्यानगर प्रहार करिअर अकॅडमी या ठिकाणी आपण पांढरी पुलाच्या वर इमामपूर या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावा असं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना आव्हान करतो. धन्यवाद.